नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. बलात्कारातील एका केसमध्ये आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाली. रत्नागिरीतील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय. खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांवर SIT नेमा, कुणाला आणि कुठे फाशी दिली याची चौकशी करा अशी मागणी यानंतर ठाकरेंनी केली आहे. फाशीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरलंय. ते म्हणत होते की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशीत दिलं गेलं, तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा. त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा आणि त्या SITच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन